काँग्रेस नेते समाधान दामोदर यांच्या संकल्पनेतून जामोद या गावामध्ये आज नागरी सुविधा केंद्राचं उद्घाटन काँग्रेस पक्षाच्या नेत्या स्वातीताई वाकेकर, ज्येष्ठ नेते रामजी बुरुंगले, प्रकाश पाटील, अविनाश उमरकर, सरपंच गंगूताई दामोदर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं। यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांसह मान्यवर उपस्थित होते। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश उमरकर यांच्यासह काँग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर यांनी समाधान दामोदर यांच्या संकल्पनेचे कौतुक केले। केंद्र यांनी उभारलं आहे, यातून निश्चितच आपल्या भागातील गोरगरीब असतील, सर्वसामान्य जनता असतील, आमच्या महिला भगिनी असतील, यांना अनेक शासकीय योजना ज्यांच्यासाठी जळगावला त्या ठिकाणी जावं यावं लागते, त्या ठिकाणी अनेक अडचणी येतात, ते एकाच छताखाली त्यांना या ठिकाणी मदत केंद्र त्यांनी उभं केलं। त्याबद्दल समाधान भाऊचं मी मनपूर्वक अभिनंदन करते। ज्येष्ठ काँग्रेस नेते रामजी बुरुंगले यांनी सुद्धा आपल्या भाषणातून समाधान दामोदर यांच्या या संकल्पनेचं कौतुक केलं। कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण की शासन हे जनतेसाठी योजना राबवतं, परंतु जनतेपर्यंत त्या योजनांची माहिती पोचत नाही। ती माहिती ज्या जामोद शहरानं आपल्यावर विश्वास टाकला, एकदा नव्हे तर दोनदा सरपंचपदी मातोश्रींना विराजमान केलं, तर कुठंतरी या ऋणातून आपण उतराई व्हावं ही कल्पना ठेवून आदरणीय समाधान भाऊंनी आज या ठिकाणी हे जे माहिती केंद्र, मदत केंद्र, शासकीय योजना सर्वसामान्य रंजल्या गांजल्या गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी आज उद्घाटन आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींच्या उपस्थितीत होत आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक। याचवेळी या ठिकाणी निर्माण झालेल्या या सेवा सुविधा केंद्राचा लाभ कसा मिळेल किंवा या सेवा सुविधा केंद्राचा लाभ घेताना कोणाला होईल या बाबतीचं मार्गदर्शन समाधान दामोदर यांनी केलं। नागरिक मदत केंद्र उघडल्याचं दुसरं एक कारण म्हणजे आज जवळजवळ 20 ते 22,000 लोकसंख्येचं आपलं गाव आहे आणि गावातल्या ज्या समस्या असतात, अनेक वेळा काही कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे काही आर्थिक मागणी होते, काही वेळा कागदपत्राची पूर्तता माहीत नसल्यामुळे जळगावला 3-3, 4-4 चक्कर करायला लागतात, काही वेळा आपलेच पैसे बँकेत असल्यानंतर बँकेवाले आपल्यालाच विड्रॉल देत नाहीत, काही वेळेला एखाद्या गरीब कुटुंबातलं जेव्हा कोणी आजारी पडतं तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये सावित्रीबाई फुले योजना चालू आहे हे आपल्याला माहिती नसतं, किंवा एखाद्या अकोला खामगाव जेव्हा पेशंट ॲडमिट। उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली। साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, जामोद।